नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे हळदीचं लोणचं। त्यासाठी बघा ही ओली हळद घेतलेली आहे। 250 ते 300 ग्रॅम हळद आहे। आता ह्याला काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरडी करून मग ह्याची काय करायची, पूर्णपणे साल काढून घ्यायची आणि खिसून घेणार आहे मी खिसणीनं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटे छोटे तुकडे पण करू शकता, पातळ उभे असे। पण मी काय करणार आहे, ह्याला खिसून घेणार आहे। काय होतं, रेसिपी खूप मोठी होते, त्यासाठी मी तुम्हाला ही थोडक्यात दाखवणार आहे। आता आपल्याला नाही लोणच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे। 2 चमचे मी घेतलेले आहे बडीशेप, 2 चमचे धने घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत आणि 2 चमचे मी ह्याच्यामध्ये बारीक मोहरी घेतलेली आहे। आता तुमच्याकडे जर मोहरीची डाळ जर असेल ना, ती जरी घेतली तरी चालेल। चमच्याचं माप हे आहे। आता एवढ्या साहित्यामध्ये तुमचे 400 ग्रॅमची पण तुम्ही लोणचं बनवू शकता। ह्याला काय करणार आहे, मी हलकंसं भाजणार आहे, कारण हे सगळं माझं थोडंसं मी सुकवलेलं होतं। हलकंसं भाजणार आणि ह्याची एकत्रच पावडर करून घेणार आहे। हळद बघा मी खिसून घेतलेली आहे, अशी बारीक खिसणीने खिसलेली आहे बघा, अशा पद्धतीत। आता ह्यातली तुम्हाला एक गोष्ट सांगते, हळद स्वच्छ धुवायची, वरची साल काढून घ्यायची आणि एक कॉटनच्या कपड्यावर अशी पसरवायची, पूर्ण त्याचं पाणी गेलं पाहिजे, अशी कोरडी करायची पूर्ण आणि नंतर मग अशी खिसून घ्यायची। मसाले बघा मी भाजून घेतलेले आहेत, मसाले करपून द्यायचे नाहीत, कारण सगळे मी एकत्रच ठेवले होते। ह्यातले तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही धने टाका। मी धने टाकते ह्या लोणच्यामध्ये, त्यामुळे मी ही धने टाकलेले 2 चमचे। जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप केले तरी चालतील। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे आणि मेथी मी ही वेगळी भाजून घेतलेली आहे बघा, अशा पद्धतीत कलर आलेला आहे। अर्धा चमचा घेतलेले, ती पण मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते। आता ह्याचं काय करायचं माहिती आहे का, मिक्सरला बारीक पावडर करायची ना, अशी दरदरी पावडर करून घ्यायची आहे। लोणच्यासाठी बघा मी तेल गरम करून ठेवलं होतं, कारण की आपल्याला वतायला एकदम गार तेल पाहिजे, गरम नाही पाहिजे। आता हे कसं उकळून पूर्ण घेतलं होतं, तर हे हलकंसं गरम आहे, आता जास्त गरम नाही आहे। तर त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा मी हिंग पावडर टाकून ठेवणार आहे, कारण जर एकदम उकळते ह्याच्यात जर घातली ना, तर हिंग पावडर आपली करपून जाईल। तर तुम्हाला तर दिसत असेल, एकदम उकळून घ्यायचं आणि मग एकदम आपलं जसं आपल्याला कळतं ना कोमट आहे, अशा पद्धतीत पाहिजे। मग ह्याला आता मी साईडला ठेवते। बारीक करून घेतले बघा आणि एकदम पावडर केलेली नाही बघा, अशी दरदरी पाहिजे आपल्याला। एकदम बी असं एकदम बारीक असते ना, अशी पावडर नको आहे बघा, अशा पद्धतीत पाहिजे। तर लोणचं कसं आपलं चवीला पण चांगलं लागतं। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे मी काढून घेते। वाडग्यामध्ये बघा मी हळद काढून घेतलेली आहे, ह्याच्यात साहित्य टाकून घेऊया। 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे ह्या चमच्याच्या मापानं। त्याच चमच्याच्या मापानं 1.5 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, त्यात टाकायचे आपल्याला। हे जे आपण मसाला बारीक केलं होतं ना सगळं, ते टाकून घ्यायचे आणि मसाले पण ना एकदम असे जळून द्यायचे नाहीत, म्हणजे जास्त भाजायचे नाही आहेत। भाजलं का नाही जास्त की त्याचं एवढं ही येत नाही, टेस्ट येत नाही। तर थोडीशी साधारणसं आपल्याला गरम करून घ्यायचे आहे फक्त। आता हे पहिलं काय करते, चांगलं मिक्स करून घेते। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये बघा हे तेल पूर्ण थंड झालेलं आहे, हे टाकून घ्यायचं। आता तडका पॅन दिसत असेल तुम्हाला बरं का, अर्धं आहे तेल। पूर्णपणे उकळून घ्यायचं आणि एकदम कोमट असलं का नाही, की जसं आपल्याला फोडणीला कसं वाटतं की बाबा ह्याच्यामध्ये हिंग फोडणीला टाकू म्हणजे जळू नये, त्या पद्धतीत असलं की मग त्याच्यामध्ये हिंग टाकायचं। तुम्ही आता हे तेलाचं म्हणजे मोहरीचं तेल जरी वापरलं तरी चालतंय, शेंग तेल जरी वापरलं तरी पण चालतंय, जे तुमच्याकडे असेल ते तेल तुम्ही वापरू शकता। मिक्स करून घेतले बघा व्यवस्थित। आता ह्याच्यामधली तुम्हाला एक गोष्ट सांगते, ह्याच्यामध्ये 2 लिंबाचा रस तुम्ही टाकू शकता, नाहीतर काय करायचं 3 चमचे व्हिनेगर टाकायचं। पण हे पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं, नंतरच टाकायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, सुगंध तर मस्त एकदम आला आहे बघायचा। आणि अशा टायमामध्ये चव बघायची, जर तुम्हाला हवं असेल तर मग मीठ थोडंसं टाकलं तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये मी ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे बघा मी व्हिनेगर टाकणार आहे। तुम्ही 2 लिंबाचा रस जरी टाकला तरी चालतं, त्याच्यामुळे काय होतं लोणचं टिकतं पण चांगलं आणि चवीला पण छान लागतं। हे अशा पद्धतीत बघा लोणचं होतं, खूप छान लागतं खूप। आता ह्याच्यामध्ये मी धने टाकलेले आहेत, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। आणि हे हळदीचं लोणचं ना थंडीच्या दिवसात म्हणजे कायमच खावावं बरं का, थोडं तरी आपण काय एकदम इतकं जास्त खात नाही, पण खावावं। हे थंडीच्या दिवसात तर खाल्लेलं खरंच चांगलं आहे। ह्याच्या अगोदर पण मी एक रेसिपी अपलोड केली बघा, त्याच्यामध्ये मी हळद, आलं, मिरची एकदम सोप्या पद्धतीमध्ये, आपण काय गरम मसाले वगैरे पण टाकले नाही, ते पण मुरल्यानंतर इतकं छान लागतं ना चवीला,
करून बघा ते पण. त्याची लिंक मी ह्या रेसिपी खाली देते. किती छान असं बघा लोणचं झालेलं आहे. तुम्ही कसं करता मला जरूर कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.